अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या अशा सुंदर व्हिडिओला सुरुवात करते. तसं तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये खूप काही उपाय आहे, पण लक्ष्मी मातेला अत्यंत प्रिय असलेला उपाय म्हणजे वस्तू व उपाय म्हणजे लवंगा. तुम्हाला माहिती आहे, लवंगा ह्या प्रत्येकाच्याच घरी आहे, पण लवंगाचे खूप सारे फायदे आहे हे बऱ्याच लोकांना माहिती आहे. लवंगा ह्या प्रत्येकाच्याच घरी आहेत. कोणी मसाल्यामध्ये वापरते, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण लवंगीचा वापर करतोच. तर याच लवंगीच्या उपायाने आपलं आयुष्य बदलू शकते. एका उपायाने आपल्या घरी धनधान्य व समृद्धी लाभते. ती कसं करायचं हे मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगत आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा हीच तुमच्याकडून अपेक्षा करते आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तर आपण लवंगा हे घ्यायचे आहे 11. ज्यांना कुठेही कीड वगैरे नसले, ज्या लवंगामध्ये फूल असायला हवं, फूल म्हणजे असं ते बॉल सारखं असते ना, त्याला ते तसं घ्यायचं आहे आपल्याला. 11 लवंगा एका डिशमध्ये ठेवायचे आहे. आपल्याला डाव्या हाताने उचलून उजव्या हातावर ही लवंग ठेवायची आहे. आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही देवी महालक्ष्मीची सेवा तर करतच असाल. महालक्ष्मीला प्रसन्न करण्याचा प्रयत्न हे सगळ्यांचाच चालू आहे आणि महालक्ष्मी माता ह्या प्रसन्नही होतात. पण असे काही आणखी उपाय करत आपण मार्गशीर्ष महिन्यात पोथी तर वाचतो, पण पोथीसोबतच आणखी प्रभावशाली उपाय म्हणजे हेच आहेत. तर डिशमध्ये घेतल्यानंतर आपण ते एक लवंग घ्यायची आणि मार्गशीर्ष महिन्याच्या पोथीमध्ये सुद्धा हे महालक्ष्मी अष्टकम आहे. तुम्हाला जर येत नसेल तर त्या पोथीवरचं वाचून म्हणू शकता. तर आपण एक लवंग उचलायची आहे आणि हातावर ठेवायची आहे. त्यानंतर आपल्याला महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे. आपण एक सोबत 11 लवंगी घ्यायच्या नाही आहे, फक्त एक लवंग घ्यायचं आहे. असं ते ठेवून द्यायची, दुसरी घ्यायची, तिसरी घ्यायची आणि महालक्ष्मी अष्टकम प्रत्येक लवंग आपण हातावर घेतल्यानंतर आपल्याला महालक्ष्मी अष्टकम हे म्हणायचंच आहे. ते सगळं झाल्यानंतर आपण 11 वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हटल्यानंतर आपण त्या लवंगा एका लाल कपड्याच्या पूर्ण बंच घेऊन लाल कपड्यामध्ये बांधून पुटोडी करून आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये त्याच्या देवाऱ्यात किंवा देवाऱ्यात जमत नसेल तर तुम्ही आपल्या तिजोरीमध्ये सुद्धा ठेवू शकता. देवाऱ्यात जर ठेवत असाल तर रोज आपण महालक्ष्मी अष्टकम म्हणायला विसरू नका. त्या लवंगासमोर जे तुम्ही बांधलेले आहे अगरबत्ती फिरवायची आणि महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं. अत्यंत प्रभावशाली सेवा आहे. याने तुमची मुलं व धन लाभ होतो. तसेच कोणी तुमचे मुलं वगैरे ऐकत नसेल त्यांनाही या गोष्टींनी फरक पडतो. आणि त्या लवंगा काय करायच्या तर त्या लवंगा आपण आपण आता थंडीच आहे, आपण त्या लवंगा खाऊ सुद्धा शकतो. नसल शक्य तर आपण जे मुलं आपलं ऐकत नाही, चिडचिड करतात, तर त्यांना आपण त्यांच्या भाजीत सुद्धा देऊ शकतो. तसं नसेल तर आपण त्याला प्रेमाने सांगून सुद्धा देऊ शकतो की बा ही लवंग घे तू खा, आणि आपण सुद्धा लवंग खाऊ शकतो. असं थुकायची नाही आहे. पूर्ण लवंग अख्खीच्या अख्खी पूर्ण आपण चगळून घ्यायची आहे. तर माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.